नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव ऑनलाईन सर्ची या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेली वस्तू ही कविता अभ्यासणार आहोत. वस्तू ही कविता, या कवितेचे कवी आहेत द.भा. धामनस्कर. 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 21वर वस्तू ही कविता देण्यात आलेली आहे. या कवितेचे कवी द.भा. धामनस्कर यांचा परिचय आपण बघूयात. प्रसिद्ध कवी, भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामनस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून व्यक्त करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, द.भा. धामनस्कर यांच्या वस्तू या कवितेमध्ये एकूण 4 कडवे आहेत. या 4 कडव्यांचा भावार्थ आपण बघूयात. यापैकी पहिलं कडवं, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी द.भा. धामनस्कर म्हणतात, कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागू नये. वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात. या कवितेचं दुसरं कडवं आपण बघूयात. वस्तू निखलास सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. या कडव्याचा भावार्थ आपण बघूयात. खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा. बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचं आश्वासन द्या. त्या ज्या जागेवर असतात त्या जागेवर त्यांचं प्रेम जडलेलं असतं. या कवितेचं तिसरं कडवं आपण बघूयात. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना
जपावे लाडावून, ही ठेवावे यापुढे जाऊन. याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. याचा अर्थ, वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनाही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जीवापाड जपावे, काळजी घ्यावी, कदाचित त्यांचे खूप लाडही करावेत. कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत. या कवितेचं सगळ्यात शेवटचं कडवं आपण बघूयात. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. याचा भावार्थ, माणसासारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही, त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचं आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे वस्तू या कवितेच्या 4 कडव्यांचा भावार्थ आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. या कवितेमध्ये काही शब्द आलेले आहेत, त्यांचा अर्थ आपण बघूयात. सुखावणे, याचा अर्थ होतो आनंद होणे. दुसरा शब्द आहे सेवक, त्याचा अर्थ आहे चाकर. तिसरा शब्द आहे हक्क, त्याचा अर्थ होतो अधिकार. आणि चौथा शब्द आहे कृतज्ञता, त्याचा अर्थ होतो केलेले उपकार जाणणारा. या कवितेमध्ये काही वाक्यप्रचार देखील आलेले आहेत, त्यांचा अर्थ आपण बघूयात. पहिला प्रकार, जीव नसणे, याचा अर्थ होतो प्राण नसणे. दुसरा वाक्यप्रचार आहे मान देणे, आदर करणे. तिसरा वाक्यप्रचार आहे हमी देणे, त्याचा अर्थ होतो आश्वासन देणे. चौथा वाक्यप्रचार आहे लाडावून ठेवणे, त्याचा अर्थ होतो कौतुक करणे. पाचवा वाक्यप्रकार आलेला आहे आयुष्य संपणे, त्याचा अर्थ होतो मरण येणे. सहावा वाक्यप्रचार या कवितेमध्ये आलेला आहे निरोप देणे, त्याचा अर्थ होतो सोडणे. आणि शेवटचा वाक्यप्रचार आहे 7वा शाबूत ठेवणे, त्याचा अर्थ होतो जपून ठेवणे. वस्तू या कवितेवर स्वाध्याय या घटकामध्ये काही प्रश्न मी विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नांवर उत्तरं आपल्या नोटबुकमध्ये लिहावीत अशी अपेक्षा करतो. पहिला प्रश्न, तुमच्या घरातील वस्तूंची तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता? आपल्या आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू असतात, त्या वस्तूंना आपण सजावटीसाठी वापरतो. अशा बहुतांश वस्तूंची तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता, यावर विद्यार्थ्यांनी 8 ते 10 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे. दुसरा प्रश्न, पुढील शब्दसमूहांचा अर्थ सांगा. 2 शब्द दिले आहेत, याचा अर्थ विद्यार्थ्यांनी सांगायचा आहे, तो आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा आहे. पहिला शब्द निष्कासित होणे, त्याचा अर्थ लिहायचा आहे. दुसरा शब्द आहे शाबूत ठेवणे, त्याचा अर्थ लिहायचा आहे. तिसरा प्रश्न, वस्तूंना स्वतंत्र खोली का नको असे कवीला वाटते?
आपण नुकतीच वस्तू ही कविता अभ्यासली आहे. या कवितेमध्ये द.बा. धामणसकर यांनी अतिशय छान असं वर्णन वस्तूंच्या बाबतीत केलं आहे. यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच लिहिता येईल. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा. यानंतरचा प्रश्न आहे की तुमच्या मित्राशी नाते अतूट ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? प्रत्येकालाच मित्रमैत्रिणी असतात आणि त्यामध्ये जिवलग मित्र एक वेगळं स्थान आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात. तर आपली जी मित्र आहेत यामध्ये आपल्या मित्रांशी आपण आपलं अतूट असं नातं ठेवावं किंवा टिकावं यासाठी आपण काय करावं याबाबत माहिती आपल्याला लिहायची आहे. 8 ते 10 वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी माहिती लिहिण्याचा प्रयत्न करावा. या स्वाध्यायामध्ये सगळ्यात शेवटचा प्रश्न मी विद्यार्थ्यांसाठी दिला आहे की तुमच्या शाळेतील वस्तूंसोबत तुम्ही कसे वागाल? आपण आपल्या शाळेमध्ये आल्यानंतर अनेक वस्तूंशी आपला संबंध येतो आणि ह्या वस्तू जपण्याचं, त्यांचं संवर्धन करण्याचं काम आपण करतो. तर शाळेमध्ये तुमचा ज्या ज्या वस्तूंसोबत संबंध येतो त्या त्या वस्तूंबाबत तुम्हाला माहिती लिहायची आहे की तुम्ही त्या वस्तूंसोबत कसं वागाल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वस्तू या कवितेचा भावार्थ, त्या कडव्यांचा अर्थ काय होतो ते आपण अभ्यासलं आहे. या कवितेवरील माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.